मुंबईमध्ये पहाटेपासून सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग। आज मुंबई, पुणे आणि पालघर, कोल्हापूरमध्ये येलो अलर्ट। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवरती परिणाम। तीनही मार्गांवरची लोकल सेवा पावसामुळे विस्कळीत। मुसळधार पावसामुळे दृश्यमानता घटली, लोकल वाहतूक विलंबाने। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरती पाणी। जोगेश्वरीमधील सीआरपीएफ कॅम्प दरम्यान पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, खबरदारी म्हणून वाहतूक काही काळासाठी बंद। ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। वंदना बस डेपो परिसरामध्ये बाजारपेठेत साचलं पाणी। कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाच्या सरी, त्यामुळे विद्यार्थ्यांसह सकाळी कामावरती निघालेल्यांचे हाल। वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये सकाळपासून पावसाची संततधार। सध्या तरी कुठेही पाणी साचलेलं नसलं तरी पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्यानं पावसाचा जोर कायम राहणार। नवी मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी। सध्या तरी रस्ते वाहतुकीवरती कोणताही परिणाम नाही। विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी। दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला। पावसामुळे नागपूरमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी धरण 85% भरलं। पाटबंधारे विभागाकडून गंगापूजन। धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे रोह्यामधील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली, तसंच समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना। सांगलीच्या शिराळामध्ये मुसळधार पाऊस। वारणा, मोरणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। वारणा नदीवरील मांगरले, सावर्डे या दरम्यानचा जो बंधारा आहे तो पाण्याखाली। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित। मुसळधार पावसामुळे पुलावरचं पाणी वाहत असल्यानं गोंदियाच्या मोरगाव, अर्जुनी तालुक्यातील महागाव ते खामखुरा हा मार्ग बंद। देवरी तालुक्यातील वाघ नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं शिलापूर, हुक्कीमेटा हा मार्ग देखील बंद। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। माधात गावातून वाहणाऱ्या नाल्याला पूर। पुराचं पाणी गावात शिरलं। भंडाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी। पावसानं नदी, नाले आणि प्रवाहित झाले। काही भागांमध्ये घरामध्ये शिरलं पाणी। भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। अनेक महामार्गही वाहतुकीसाठी बंद। हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यानं पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। वर्ध्यामधील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी। हिंगणाघाट तालुक्यांमधील 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद। वीज पडून बैल जखमी, गोठाही जळाला। वर्धा, वणा, बोर, पोथरा त्यासोबतच यशोदा आणि धाम नदीसह लाल नाल्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ। वर्ध्याच्या सुरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नदीला पूर। सेलू, येळाकोडी मार्गावरती असलेल्या पुलावरून पाणी गेल्यानं काही काळ रस्ता बंद। वर्ध्याच्या सेलूमध्ये अतिवृष्टी। तब्बल 4 तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। मुसळधार पावसामुळे सेलू, समुद्रपूर, वर्धा तालुक्यातील शेतशिवार जलमय। अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यामधल्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। तरी जिल्ह्यामध्ये अजूनही सगळीकडे जोरदार पाऊस नसल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाहीये। खेडमध्ये मुसळधार पाऊस। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहराला पुन्हा पुराच्या पाण्याचा धोका।
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या नाहूर येथील विलेज रोड परिसरामध्ये साचलं पाणी, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.